हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आपण पाहत आहोत जनरल नॉलेजचे क्वेश्चन म्हणजे सामान्य ज्ञानचे क्वेश्चन व असे क्वेश्चन पाहत आहोत जे की सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि फ्युचरमध्ये ज्या काही एक्झाम होणार आहेत जे की राज्यसेवा असो, प्रिलियम किंवा कंबाईनची प्रिलियम असो किंवा तलाठी भरती, सरळ सेवा भरती, पोलीस भरती, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या एक्झाम होतात त्या सर्व एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असे क्वेश्चन आपण इथे घेत आहोत. तर चला तर मग पाहूया वन बाय वन क्वेश्चन. आपला पहिला क्वेश्चन आहे, तिबेटी प्रदेशातील बोखरचू जवळच्या हिम नदीपासून कैलास पर्वताच्या 4164 मीटर उंचीवर खालीलपैकी कोणत्या नदी प्रणालीचा उगम होतो? तर हे जे कंसात दिलेलं आहे हे अक्षांश म्हणजे किती अक्षांशापासून किती अक्षांशापर्यंत हे नदीचं उगम झालेलं जे ठिकाण आहे त्याचं दिलेलं आहे. तर त्याच्याशी आपल्याला काही जास्त घेणं देणं नाही. ते इन ब्रॅकेटमध्ये मुलांना कन्फ्यूज करण्यासाठी जास्त दिलं जातं. म्हणून आपण जे मेन क्वेश्चन आहे त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सिंधू प्रणाली, म्हणजे सिंधू नदीचा उगम एवढ्या हायेस्ट पॉईंटवर झालेला आहे. तर पुढचा क्वेश्चन आहे आपला, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे नंदुरबार, 3 नंबरचं ऑप्शन. नेक्स्ट, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीच्या माहितीचा एक प्रमुख स्रोत असलेले नाट्यशास्त्र खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं ऑप्शन भरत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 6व्या स्थानावर, म्हणजेच 3 नंबरचा ऑप्शन. आता पुढचा क्वेश्चन पाहू, 5 नंबरचा. 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला तुरुंगात ठेवण्यात आले. तर म्हणजे कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले? इथलं थोडंसं स्किप झालं आहे क्वेश्चन. तर ते तुरुंग कोणतं होतं? तर ते होतं रंगूनचं तुरुंग. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या सेवामधील व्यक्ती अर्थव्यवस्थेच्या तृतीय क्षेत्राशी संबंधित नाही? तर नाही विचारलेलं आपल्याला. तर सेवा म्हणजे तृतीय क्षेत्र कशाशी रिलेटेड आहे? सर्व्हिस सेक्टरशी. मग आता ह्याच्यामध्ये धोबी म्हणजे वॉशरमॅन, नंतर वस्त्र निर्माण कामगार आणि चर्मकार, आणि 4 नंबर आहे नाभिक. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे वस्त्र निर्माण कामगार. तर हे जे आहे हे सर्व्हिस सेक्टरशी रिलेटेड नाही, परंतु धोबी, चर्मकार आणि नाभिक हे सर्व सर्व्हिस सेक्टरशी रिलेटेड आहेत, म्हणजेच तृतीय क्षेत्राशी रिलेटेड आहेत. म्हणजेच आपलं उत्तर 2 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, राज्यांच्या दारिद्र्याच्या आकडेवारीनुसार म्हणजे 2011-12च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याने त्याच्या लोकसंख्येपैकी 10 ते 20% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील नोंदविली नाही? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मध्य प्रदेश, 3 नंबरचं ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील वीज वितरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पहिलं विधान पहा, मुंबईत वीज वितरणाचे जाळे महाडिस्कॉमचे आहे. आणि दुसरं ऑप्शन काय? टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांचे मुंबई उपनगरात वितरण जाळे आहे. तर आपलं पहिलं विधान जे आहे ते रॉंग आहे, कारण महाडिस्कॉम हे कंपनी जी आहे ती वितरण करत नाही मुंबईत. तर कोण करत आहे? टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांचं आहे वितरण देते. म्हणून आपलं 2 नंबरचं सेंटेन्स कसं आहे? बरोबर आहे. मग 2 नंबरचं सेंटेन्स बरोबर असणारा ऑप्शन 1 नंबर आहे, केवळ 2. म्हणून आपलं 1 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. तर पुढचा क्वेश्चन पहा, शिरोडा समुद्रकिनारा म्हणजेच बीच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर शिरोडा हा समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, 3 नंबरचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन, भारतरत्न प्राप्त झालेली खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील आहे? म्हणजे कोणती व्यक्ती महाराष्ट्रातील आहे? तर ऑप्शन काय दिलेत बघा, रविशंकर, अटल बिहारी वाजपेयी, नंतर मदन मोहन मालवीय आणि चौथा आहे विनोबा भावे. तर आपलं करेक्ट आन्सर आहे विनोबा भावे, 4 नंबर. आता पुढचा क्वेश्चन, जर विधानसभेच्या सरकारमधील निर्वाचित प्रतिनिधीची जागा राजीनामा किंवा त्याच्या मृत्यू झाल्याने रिक्त होते, ते त्या रिक्त जागेसाठी घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीस डॅश डॅश म्हटले जाते. तर एखाद्या व्यक्ती म्हणजे विधानसभेची जे निर्वाचित प्रतिनिधी आहेत
समजा त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांचा मृत्यू झाला आणि त्या गोष्टीमुळे त्यांचं जे पद रिक्त होतं तर ते रिक्त पद भरून काढण्यासाठी जी निवडणूक घेतली जाते तर त्या निवडणुकीस काय म्हणतात तर तिला पोटनिवडणूक म्हणतात. म्हणून आपलं उत्तर 4 नंबरचं करेक्ट आहे, पोटनिवडणूक. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणते महारत्न CPSE आहे? तर कोणते आहे ते? गेल इंडिया लिमिटेड हे महारत्न कंपनी आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, 1857च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे डॅश डॅशचे अधिकारी होते. तर हे कोणत्या राज्याचे अधिकारी होते रंगो बापूजी गुप्ते? तर ते होते छत्रपती प्रताप सिंह, म्हणजेच 1 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. 14 नंबरचा क्वेश्चन पहा, महाराष्ट्राच्या विधानसभेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पहिलं विधान काय आहे? येथे 285 सदस्य आहेत. तर हे कसं आहे? रॉंग आहे, कारण महाराष्ट्राच्या विधानसभेचे 285 सदस्य नसून 388 सदस्य आहेत, म्हणून आपलं हे विधान रॉंग आहे. आता दुसरं काय? महाराष्ट्र विधिमंडळाचे ते प्रथम सभागृह आहे. यस, हे करेक्ट आहे, म्हणजेच आपलं सेकंड ऑप्शन फक्त करेक्ट असलं पाहिजे आणि पहिलं रॉंग, म्हणजेच आपलं सेकंड ऑप्शन करेक्ट आहे, केवळ 2. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोण प्रसिद्ध लढवय्या 1799 साली हातात एक नावाजलेली वुड्स स्टील तलवार घेऊन ब्रिटिशांशी लढताना मरण पावला? तर हे कोण आहेत? ते आहेत टिपू सुलतान, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर बाऊल लोकसंगीत हे पश्चिम बंगाल राज्यातलं आहे, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन. 17 नंबरचा क्वेश्चन पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? तर जिल्हा परिषद नसणारा जिल्हा कोणता आहे? गोंदिया, पहिलं ऑप्शन. दुसरं धुळे, तिसरं आहे अकोला आणि चौथा आहे मुंबई शहर. तर आपलं करेक्ट आन्सर 4 नंबरचं उत्तर आहे. मुंबई शहरमध्ये जिल्हा परिषद नाही, तर बाकीच्या सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आहे. तर पुढचा क्वेश्चन पहा, महानगरपालिकाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिलं विधान काय? महानगरपालिकेच्या एकूण सदस्यांची संख्या शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरवली जाते. तर हे विधान कसं आहे? बरोबर आहे. नेक्स्ट विधान काय बघा, महानगरपालिकांची निवडणूक दर 5 वर्षांनी घेतली जाते. तर हे देखील विधान कसं आहे? बरोबर आहे, म्हणजे बोथ आर करेक्ट, म्हणजेच याचं उत्तर काय असणार आहे? 1 नंबरचं उत्तर. 1 आणि 2 दोन्ही बरोबर. आता पुढचा क्वेश्चन पहा, महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक पाहणीनुसार 2019-20 या वर्षाच्या अखेरीस राज्यांचे वनक्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे डॅश डॅश टक्के होते. तर आता एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के होते आपलं वनक्षेत्र? तर त्याचं उत्तर आहे 4 नंबरचं ऑप्शन, 20.1%. 20 नंबरचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणते अधातू खनिजांचे उदाहरण आहे? अधातू खनिजाचं उदाहरण विचारले तर बघा, पहिलं काय? तांबा, तर हे कसं आहे? धातू आहे. दुसरं आहे चुनखडी, हे अधातू आहे. तरी आपण खालचे ऑप्शन वाचून पाहूया. तिसरं आहे प्लॅटिनम आणि चौथा आहे बॉक्साईड. तर हे बाकीचे सगळे काय आहेत? म्हणजे तांबा, प्लॅटिनम आणि बॉक्साईड हे धातू आहेत आणि चुनखडी आपलं असं एकमेव आहे जे की अधातूचं रूप आहे. आता पुढचा क्वेश्चन पहा, 21 नंबरचा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक खेड्यात राहतात? तर आपल्या इंडियामध्ये खेड्यात राहणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे, जे की शहरीकरणाच्या तुलनेत. तर मग ते जास्त प्रमाण असल्यामुळं आपलं 3 नंबरचं उत्तर करेक्ट आहे, 68.8%. बघा, 100%पैकी 68.8% लोक खेड्यात राहतात आणि बाकीचे लोक शहरात राहतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सामान्यतः अपाचक व्रण म्हणजेच पेप्टिक अल्सर हा रोग डॅश डॅश आहे, म्हणजे हा रोग कशाद्वारे होतो पेप्टिक अल्सर? तर पहिलं ऑप्शन काय? विषाणूजन्य, दुसरा आहे जीवाणूजन्य, तिसरा आहे बुरशीजन्य आणि चौथा आहे प्रजीवगण. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे जीवाणूजन्य, म्हणजेच 2 नंबरचं उत्तर आपलं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पक्क्या बांधणीचे धरण म्हणजेच मॅसनरी डॅम असणारे भुशी धरण लोणावळ्यात डॅश डॅश नदीवर आहे. तर भुशी धरण जे आहे ते पक्क्या बांधणीचे आहे, तर ते कोणत्या नदीवर आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे इंद्रायणी नदी. 24 नंबरचा क्वेश्चन पहा, कुतुबुद्दीन ऐबकाने कोणत्या वर्षी त्याचा राज्यकारभार सुरू केला? तर कुतुबुद्दीन ऐबकाने कोणत्या वर्षी? तर ते आहे 1 नंबरचं उत्तर 1206. आता लास्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणता किल्ला महाराष्ट्रात नाही?
तर पहिला आहे ऑप्शन कांगडा किल्ला, दुसरा आहे शिवनेरी किल्ला, चौथा आहे लोहगड किल्ला आणि तोरणा किल्ला. तर हे वाचले की आपल्याला समजून येतं. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे कांगडा किल्ला. कांगडा किल्ला हा महाराष्ट्रातला नाही, तर शिवनेरी किल्ला, लोहगड किल्ला आणि तोरणा किल्ला हे तिन्ही किल्ले महाराष्ट्रात आहेत. तर अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि डेलीचे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.